महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या असे वादग्रस्त वक्तव्य जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी केल्याने नावावाद निर्माण होण्याची शक्यता आहे। औरंगजेबाचा नाश करण्यासाठी जैन महाराणी असलेल्या ताराराणीचा जन्म झाला असे वादग्रस्त वक्तव्य आचार्य नयन पद्मसागर यांनी केले। मुंबईतील जैन समुदायाच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले। त्यांच्या या वक्तव्यावरून आता सामाजिक आणि राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। दरम्यान इतिहासतज्ञ इंद्रजित सावंत यांनी जैन मुनींच्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला आहे। मुंबईतील जैन समुदायाच्या कार्यक्रमात बोलताना आचार्य नयन पद्मसागर म्हणाले की मोहम्मद घोरीने देशावर आक्रमण केले त्यावेळी जैन असलेल्या मेवाड राणीने आपली तलवार काढली। त्यानंतर पुढील अनेक वर्षे आपल्या देशावर कोणी नजरवर करून बघायची हिंमत केली नाही। संस्कार आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी हातात तलवार घेणे याला धर्म म्हणतात। विक्रमादित्याने पूर्ण भारताला स्वतंत्र करण्यात मदत केली। औरंगजेब यांनी संभाजी महाराजांना पकडून हाल केले त्यावेळी आणखीन एक जैन महाराणीचा जन्म झाला आणि ती म्हणजे ताराराणी। तर महाराणी ताराराणी या हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या सुनबाई आहेत। महापराक्रमी व्यक्ती आपल्या कुळातील असावी असे वाटणे गैर नाही। मात्र इतिहास माहीत नसताना जैन मुनींनी असे वक्तव्य करू नये असे इतिहासतज्ञ इंद्रजित सावंत म्हणालेत। महाराणी ताराराणी यांचा इतिहास बदनाम करणाऱ्यांच्या षडयंत्रात या जैन मुनींनी सहभागी होऊ नये। जैन समाज हा शांतताप्रिय समाज आहे त्यामुळे महापुरुषांच्या नावावरून त्यांनी वाद निर्माण करू नयेत। महाराणी ताराराणी यांचा खरा इतिहास समोर आल्यानंतर त्यांच्या पराक्रमाला समांतर कोणीही नाही हे स्पष्ट आहे। त्यांच्याबाबत नव्याने सुरू झालेली ही चर्चा त्यांच्या पराक्रमामध्ये बाधा आणणारी आहे असेही इंद्रजित सावंत म्हणाले। आचार्य नयन पद्मसागर पुढे म्हणाले की कोणत्याही गल्लीत जा, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव ऐकू येतात। आमचा धर्म कोणताही असो पण भारतात राहणारा प्रत्येक हिंदू आहे। जैन धर्म कोणत्याही जातीत भेद मानत नाही। संविधान अखंड भारत बनवण्यासाठी महत्त्वाचे आहे। संविधानमध्ये कोणत्याही धर्माला वगळले नाही। मात्र जो धर्म लोकांना मारायला शिकवतो त्यावर बंदी घाला असेही त्यांनी यावेळी सांगितले। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।